नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, 25 जूनला आहे अंगारक संकष्टी चतुर्थी. तर या दिवशी आपल्याला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. बघा, या उपायामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, त्यांची नोकरीमध्ये प्रगती होईल, मुलांच्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख सर्व काही दूर होईल. तर आता हा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, 2024ला ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी म्हणजे 25 जूनला पहाटे 1:22 सुरू होणार आहे आणि 25 जूनलाच रात्री 11:10 ती संपणार आहे. तर उदय तिथीनुसार अंगारक संकष्टी चतुर्थी ही 25 जूनलाच असणार आहे. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. तर बघा, हे जे अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत आहे हे संपूर्ण वर्षातील संकष्ट चतुर्थी केल्याचं फळ आपल्याला मिळवून देत असतात. म्हणून आपल्याला हे संकष्ट चतुर्थीचं व्रत प्रत्येकाने करायचं आहे. अंगारक संकष्ट चतुर्थीचं जर तुम्ही हे व्रत केलं तर तुम्हाला वर्षभर 12 संकष्टी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं. म्हणून ही अतिशय महत्त्वाची अशी अंगारक संकष्ट चतुर्थी मानली जाते. तर बघा, या दिवशी आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. बघा, आता हा उपाय कधी करायचा, तर हा उपाय तुम्ही सायंकाळच्या नंतर कधीही करू शकता. अगदी तुमची मुलं झोपणार आहेत त्याच्या अगोदर जरी केला तरीही चालेल. तर यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर यासाठी आपल्याला हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे. बघा, हिरव्या रंगाचे कापड घ्यायचे आहे आणि 108 हिरवे अख्खे मूग घ्यायचे आहेत. मुगाची डाळ नाही घ्यायची, आपल्याला अख्खे मूग घ्यायचे आहेत. आणि ते हिरवे मूग आपल्याला म्हणजे त्याला कीड वगैरे लागलेली नसावी, तुटके फुटके नसावे, ते अख्खे मूग आपल्याला घ्यायचे आहेत. तर बघा, आपल्या मुलांवरची संकट दूर व्हावीत, त्यांच्या मागचा नजर दोष दूर व्हावा, तसेच त्यांच्या जीवनातील अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे. बघा, तुमच्या मुलांचा खूप अभ्यास करून जर त्यांना मनासारखे मार्क मिळत नसतील, लहान मुलं आहे जे सतत किरकिर करतात, मोठी मुलं आहे ज्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही, तरीसुद्धा तुम्ही सर्व प्रश्नांसाठी, सर्व अडचणीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. अगदी लहानात लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि मोठ्यात मोठी मुलं जरी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. तर बघा, आता आपल्याला जर एक मूल आहे तर तुम्ही एकच हिरवा कपडा घ्यायचा आहे. जर तुम्हाला 2 मुलं आहेत तर 2 तुम्ही हिरवे कपडे घ्यायचे आहेत. 3 मुलं आहेत तर 3 कपडे घ्यायचे. मग थोडक्यात काय, प्रत्येक मुलासाठी वेगळा वेगळा आपल्याला उपाय करायचा आहे. एकाच उपायावर सर्व मुलांचं आपल्याला नाही करता येणार, प्रत्येकासाठी वेगळा वेगळा कपडा घ्यायचा आहे. आणि काय, आता आपल्याला काय करायचं आहे, हा उपाय करायसाठी गणपती बाप्पाच्या समोर, देवघराच्या समोर बसायचं, आसन घेऊन बसायचं. गणपती बाप्पाची परत आपल्याला पूजा करायची आहे. दिवा लावायचा, धूपदीप दाखवायचा, त्यांना हळद कुंकू लावायचं, आपण स्वतःला देखील हळद कुंकू लावायचं आणि नंतर अक्षदा फूल व्हायचं आहे. आणि नंतर तो जो हिरवा कपडा आहे तो आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवायचा. 108 मूग, एका मुलासाठी 108 मूग, दुसऱ्या मुलासाठी 108 मूग असे वेगळे वेगळे काढून ठेवायचे. आणि नंतर तो कपडा आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचा. एक मूग घ्यायचा हातात, ओम गंगणपतये नमः म्हणायचं, त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा. परत दुसरा मूग घ्यायचा, ओम गंगणपतये नमः म्हणायचं, त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा. असं आपल्याला 108 वेळा गणपती बाप्पाचा मंत्र म्हणत ते 108 मूग त्या छोट्याशा हिरव्या कपड्यावर ठेवायचे आहेत. नंतर त्याची आपल्याला पोटली बांधायची आहे. ती पोटली बांधल्याच्या नंतर ती पोटली 5-1 मिनटं आपल्याला गणपती बाप्पाच्या समोरच ठेवायची आहे. नंतर काय करायचं, ती पोटली उचलून आपल्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहे. आता बघा, जर आपली मुलं आपल्याजवळ असतील तर आपण उशीखाली ठेवू शकतो. आणि जर तुमची मुलं काही कारणास्तव म्हणजे शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त जर बाहेरगावी राहत असतील तर काय करायचं, तर तुम्ही काय करायचं, आपल्या मुलाची एखादी तरी वस्तू आपल्या घरामध्ये असतेच, तर त्या वस्तू जवळ किंवा जर त्यांचं स्टडी टेबल आहे तर त्यामध्ये तुम्ही ती पोटली ठेवू शकता, किंवा त्यांचं शर्ट वगैरे काय असेल त्यामध्ये सुद्धा ती जी पोटली आहे ती आपल्याला तिथे ठेवायची आहे.
तर असा हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता हा उपाय आपल्याला 25 जूनला करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 जूनला सकाळी उठून शुचिर्भूत झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, 26 जूनला बुधवार आहे बघा आणि गणपती बाप्पाचा बुधवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो, म्हणून अतिशय शुभ योगच जुळून आलेला आहे। तर आपल्याला काय करायचं, बुधवारी सकाळी आपलं शुचिर्भूत झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आपल्याला ही पोटली घेऊन जायची आहे आणि जाताना गणपती बाप्पाला दुर्वा, फुलं, गुळखोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि नंतर तिथे गेल्याच्या नंतर गणपती बाप्पाची विधिवत परत पूजा करायची आणि ती पोटली आहे ती गणपती बाप्पाच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पाला परत तुमची इच्छा सांगायची आहे। इच्छा सांगितल्याच्या नंतर घरी यायचं आहे। तर असा हा उपाय आपल्याला हिरव्या मुगाचा 108 हिरव्या मुगाचा उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी करायचा आहे बघा। हा उपाय करत असताना फक्त विश्वासाने श्रद्धेने जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला त्याचं फळ हे 100% मिळत असतं आणि ही जी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे ही सर्वात मोठी संकष्ट चतुर्थी मानली जाते आणि जर तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर 100% गणपती बाप्पा तुमच्या मुलाच्या सर्व अडचणी दूर करतील आणि त्याच्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील। तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।